Dear friends, our next article is process of oogenesis. oogenesis प्रोसेस त्या फिमेलच्या एम्ब्रॉनिक कंडिशन सुरू असतानाच ही प्रोसेस सुरू होते. आता होतं काय या प्रोसेसमध्ये, आपण सेपरेट त्याचा विचार करू. एम्ब्रॉनिक कंडिशन, फिमेल ज्यावेळी एम्ब्रॉनिक कंडिशन मध्ये असेल त्यावेळी योक सेल्स ज्या आहेत त्यापासून बनतात जर्म सेल्स. about 6 to 8th week of development of that female embryo. नंतर या जर्म सेल ज्या आहेत त्या डिवाइड होतात आणि साधारण 20th वीक 20व्या आठवड्यामध्ये 6 to 7 मिलियन oogonal सेल्स तयार होतात. परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जरी oogonal सेल्स तयार झाल्या असल्या तर गरज एवढी आहे का? नाही. आणि म्हणून या oogonal सेलचं डिजनरेशन सुरू होतं. या सेल्सचं डिजनरेशन सुरू होतं. त्या प्रोसेसला नाव आहे ॲट्रेशिया. आणि त्यामुळं बर्थच्या प्रोसेस पर्यंत up to birth of that female individual, majority cell undergo degeneration and only 1 to 2 million oogonal cells are left at the time of birth of female. Still the degeneration process continue. तरीही डिजनरेशनची प्रोसेस पुढे कंटिन्यू होते. आणि प्युबर्टी पिरियडला, at the time of puberty or sexual maturity, that is 12 to 14 years, only 60,000 to 80,000 oogonal cells are left. आता इथं प्युबर्टी पासून मेनोपॉज पर्यंत ओव्हरियन सायकल सुरू होत असतं. आणि प्रत्येक मेन्स्ट्रुअल सायकल मध्ये ओव्हरी मध्ये काय होतं? मेन्स्ट्रुअल सायकल मध्ये ओव्हरी मध्ये काय होतं तर 10 to 15 oogonal cells 10 ते 15 oogonal सेल ग्रो होऊ लागतात.
परंतु जरी 10 to 15 oogonal cells ग्रो होऊ लागत असतील तरी at the 7th day only one attain फुल ग्रोथ, एकच ग्रो होणार पुढं. आणि अशी एक ग्रो होणारी oogonal सेल, ही oogonal सेल आहे. त्याचंच आता बनतंय, या oogonal सेलचंच काय बनणार आहे आता, प्रायमरी oocyte. आता हे प्रायमरी oocyte तसं अगोदरच बनलेलं आहे. म्हणजे इथं ज्या डेव्हलपमेंटल स्टेजेस सुरू होतात, या oogonal सेल्स ज्या आहेत या प्रायमरी oocyteच्या फॉर्म मध्ये आहेत. त्यामुळं इथं मियोसिस 1 सुरू होते. and that meiosis 1 is arrested in diplotin of prophase first. आणि त्यामुळं डिप्लोटिनचा ज्यावेळी आपण स्टडी केला मियोसिस मध्ये, त्यावेळी आपण हे एक्सप्लेन केलेलं आहे की डिप्लोटिनचा ड्युरेशन काही ॲनिमल्स मध्ये फार मोठा आहे. तर इथं हा डिप्लोटिनचा ड्युरेशन मोठा आहे, ते प्रायमरी oocyteच्या फॉर्म मध्ये आहे की ज्याच्यामध्ये मियोसिस 1 सुरू झालेली आहे, परंतु डिप्लोटिन ऑफ प्रोफेज फर्स्ट मध्ये अरेस्ट झालेली आहे. आणि मग असं जे प्रायमरी oocyte आहे की जे एक ग्रो होणार आहे, आता एक प्रायमरी oocyte आता ग्रो होणार आहे. या प्रायमरी oocyte फेज मध्येच हे राहणार आहे पुढं काही काळ. त्याच्यावरती काही ग्रॅन्युलोसा सेलचे लेयर्स तयार होतात आणि त्याचं बनतं प्रायमॉर्डियल फॉलिकल. Follicle is a group of cell, mass of cell. आणखी त्यावर लेयर्स वाढत जातात आणि त्याचं बनतं प्रायमरी फॉलिकल. प्रायमरी फॉलिकल. Then primary follicle forms secondary follicle की ज्याच्यामध्ये एंट्रम कॅव्हिटी तयार होत असते. त्याच्यामध्ये एंट्रम कॅव्हिटी तयार होत असते, असं हे सेकंडरी फॉलिकल बनतं. आणि सेकंडरी फॉलिकल पासून बनणार टर्शरी फॉलिकल. त्याच्यापासून काय बनतं, टर्शरी फॉलिकल. आणि ओव्ह्युलेशन पूर्वी, बिफोर ओव्ह्युलेशन 36 to 48 hours. ओव्ह्युलेशन पूर्वी 36 ते 48 तास. आतापर्यंत सर्व फेज मध्ये हे प्रायमरी oocyteच आहे. मग ते प्रायमॉर्डियल फॉलिकल असेल, प्रायमरी फॉलिकल असेल, सेकंडरी फॉलिकल असेल, टर्शरी फॉलिकल असेल,
तिथं प्रायमरी ओसाइट आहे डिप्लोटिन मध्ये अरेस्ट झालेलं. आता जस्ट बिफोर दी ओव्ह्युलेशन 36 to 48 hours, just before the 36 to 38 hours of ovulation, this follicle undergo to complete meiosis first. मियोसिस फर्स्ट कंप्लीट होणार, मियोसिस सेकंड सुरू होणार. बट अगेन इट इज अरेस्टेड इन मेटाफेज सेकंड. आणि आता या ठिकाणी जे फॉलिकल बनणार त्यालाच आपण काय म्हणतो, ग्राफियन फॉलिकल किंवा मॅच्युअर फॉलिकल असं आपण म्हणतो. ज्या ग्राफियन फॉलिकलचं स्ट्रक्चर आपण ऑलरेडी स्टडी केलेलं आहे, परत इथं रिपीट करू. यामध्ये सेकंडरी ओसाइट आहे. सेकंडरी ओसाइट न्यूक्लियस एका साइडला आहे, ज्या साइडला न्यूक्लियस असेल त्याला ॲनिमल पोल आणि दुसरी साइड आहे ती व्हिजिटल पोलची. याच्यावरती एक थीन ट्रान्सपरंट असं मेम्ब्रेन आहे, त्याला आपण म्हणतो व्हायटॅलाइन मेम्ब्रेन. आता मियोसिस 1 कंप्लीट झालेली आहे, त्यामुळं इथं पेरी व्हायटॅलाइन स्पेस आहे आणि एक पोलार बॉडी आहे या ठिकाणी. याच्या भोवती एक नॉन सेल्युलर झोन आहे, ग्लायकोप्रोटीनचा झोन आहे. जसं इथं आता लेबलिंग करू, झोना पेलोसिडा. हे आहे व्हायटॅलाइन मेम्ब्रेन. हे आहे सेकंडरी ओसाइट. त्याच्या बाहेर रॅडियल सेलचे लेयर्स आहेत, त्यालाच आपण म्हणतो करोना रॅडिएटा. करोना रॅडिएटा. त्यानंतर याच्या बाहेर डिस्कस प्रोलिजेरस आहे. त्यानंतर याच्या बाहेर आहे इथं अँट्रम कॅव्हिटी आहे. आणि या अँट्रम कॅव्हिटी आहे. इथं हीप ऑफ सेल्स, त्याला आपण म्हणतो जर्म हिल. ही अँट्रम कॅव्हिटी आहे. मेम्ब्रेन ग्रॅन्युलोसाचं लाइनिंग इथं आहे. त्याच्यानंतर याच्यावरती
जे कव्हरिंग्ज आहेत ते थिका फॉलिक्युलायचे लाइनिंग आहेत. थिका फॉलिक्युलाय मध्ये थिका इंटरना आणि शेवटी आहे थिका एक्सटर्ना. तर हे थिका इंटरना जे अतिशय महत्वाचं आहे, ग्लॅन्डुलार आहे आणि याच्यातून इस्ट्रोजन नावाचं हार्मोन सिक्रीट केलं जातं. जे इस्ट्रोजन हार्मोन सिक्रीट कधीपासून सुरू होईल सिक्रीशन? प्युबर्टी ऑनवर्ड्स. आणि त्यामुळं त्या फिमेल मध्ये सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर अपियर होऊ लागतील. जसे डेव्हलपमेंट ऑफ ब्रेस्ट, स्टार्टिंग ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल, ग्रोइंग ऑफ प्युबिक हेअर्स, चेंज इन व्हॉइस, अशा प्रकारच्या वायडनिंग ऑफ पेल्विस and behavioral pattern, sexual urge, all these are secondary sexual characters in female. These are controlled by estrogen, female sex hormone. ते थिका इंटरना मधून सिक्रेट होतं आणि शेवटी त्याच्या बाहेर एक आणखी कव्हरिंग आहे, थिका एक्सटर्ना. अशा प्रकारचं ग्राफियन फॉलिकल, मॅच्युअर फॉलिकल 10 to 20 mm एवढ्या आकाराचं फॉलिकल तयार होत असतं. आणि ज्यावेळी ओव्ह्युलेशन होणार, ओव्ह्युलेशनच्या वेळी याच्यावरती LH ऍक्ट होतं. ते LTH ची पण मदत घेतं. LH अलॉंग विथ LTH इन्क्रीज दी टर्जिडिटी, कारण इथं अँट्रम मध्ये लिकर फॉलिक्युलाय नावाचं लिक्विड आहे, फ्लुइड आहे. तिथली टर्जिडिटी वाढणार आणि मग हे बर्स्ट होणार आणि बर्स्ट झाल्यानंतर हे सेकंडरी oocyte यातून बाहेर पडणार. oocyte बाहेर पडण्याच्या प्रोसेसला आपण म्हणतो ओव्ह्युलेशन. तर त्याच्या ओव्ह्युलेशनच्या अगोदर 36 तास ते 48 तास मिओसिस 1 जी अरेस्ट झालेली आहे डिप्लोटीन मध्ये ती कंप्लीट होईल. मिओसिस सेकंड स्टार्ट होईल आणि पुन्हा मेटाफेज 2 मध्ये अरेस्ट होईल. आणि हे सेकंडरी oocyte की ज्याच्याबरोबर काही लेयर्स पण म्हणजे करोना रॅडिएटा पर्यंत हे सगळे लेयर्स घेऊन हे सेकंडरी oocyte काय करेल? बाहेर पडेल. की ज्याच्यामध्ये व्हायटॅलाइन मेम्ब्रेन आहे, झोना पेलुसिडा आणि करोना रॅडिएटा एवढे पार्ट घेऊन ते बाहेर पडेल. त्यानंतर इथं राहिलेलं जे मास आहे त्याच्यामध्ये ल्युटिन सेल जमा होऊ लागतील. ल्युटिन सेलचं मास तयार होईल. सुरुवातीला इथं ब्लड स्पॉट असलेलं कॉर्पस हिमॉरिजिकम तयार होईल आणि नंतर याचं रूपांतर होईल येलो ग्लॅन्डुलार, नाव काय? कॉर्पस ल्युटियम. आणि जे प्रोजेस्टेरॉन मोठ्या प्रमाणावर सिक्रीट करेल. मोठ्या प्रमाणावर प्रोजेस्टेरॉन जे प्रेग्नन्सी हार्मोन आहे ते कॉर्पस ल्युटियम सिक्रेट करेल. जर फर्टिलायझेशन झालं तर 3 ते 4 महिन्यापर्यंत ते तसंच राहतं प्रोजेस्टेरॉन लेवल हाय मेंटेन करण्यासाठी. नंतर प्लासेंटा ज्यावेळी त्याची जागा घेईल त्यावेळी ते डिजनरेट होईल.
कॉर्पस अल्बिकन्स व्हाईट स्कार मध्ये ते डिजनरेट होईल. तर ओजेनेसिसची प्रोसेस अशा प्रकारची आहे आणि याच्यामध्ये तयार होतं मॅच्युअर फॉलिकल, ग्राफियन फॉलिकल, त्याच्यामध्ये सेकंडरी ओसाइट आणि त्याचं ओव्ह्युलेशन होणार आणि एम्प्टी फॉलिकलचं कन्व्हर्जन कॉर्पस ल्युटियम, टेम्पररी एंडोक्राइन ग्लँड इन फिमेल, कॉर्पस ल्युटियम प्रोजेस्ट्रॉन मोठ्या प्रमाणावर सिक्रीट करणार. तेच इथं एक्सप्लेन केलेलं आहे. मी जे आता डिस्कस केलंय ड्रॉइंग करून तेच इथं एक्सप्लेन केलेलं आहे. पहा, उगोनिया कशापासून? एंडोडर्म ऑफ यॉर्क सॅक, त्यापासून 6व्या ते 8व्या आठवड्यामध्ये एम्ब्रायोनिक कंडिशन मध्ये असताना त्या फिमेल मध्ये, आणि मायग्रेट होणार ओव्हरीज मध्ये ड्युरिंग एम्ब्रायोनिक डेव्हलपमेंट, आणि 20व्या आठवड्यापर्यंत त्याची मल्टिप्लिकेशन होणार 6 to 7 मिलियन ओगोनियल सेल बनतात. पण एवढी गरज नाही, म्हणून पुन्हा डिजेनरेशन सुरू होतं आणि बर्थच्या वेळी साधारण 2 मिलियन फॉलिकल्स राहतात किंवा ओगोनिया राहतात आणि त्याच्यानंतर प्युबर्टी पिरियडला 1 to 2 मिलियन एवढ्याच ओगोनियल सेल्स प्युबर्टी पिरियड जन्माच्या वेळी 2 मिलियन्स राहतात आणि ही डिजेनरेशनची प्रोसेस पुढे कंटिन्यू होते आणि प्युबर्टी पिरियडला 60 ते 80 हजार एवढ्या ओगोनियल सेल्स. पहा काय होतं, ओगोनिया ज्या आहेत त्या कशापासून तयार झाल्यात? एंडोडर्म ऑफ यॉर्क सॅक अँड मायग्रेट्स इन ओव्हरीज ड्युरिंग एम्ब्रायोनिक डेव्हलपमेंट. आणि 6व्या ते 8व्या आठवड्यामध्ये यांचं मल्टिप्लिकेशन सुरू होतं मायग्रेट होऊन आणि 20व्या आठवड्यापर्यंत 6 to 8 वीकला डेव्हलपमेंट सुरू मायग्रेट होणार आणि 20व्या आठवड्यामध्ये यांचं साधारण 6 to 7 मिलियन एवढ्या सेल्स बनतात. पण एवढ्या सेलची गरज नसल्यामुळं डिजेनरेशन प्रोसेस सुरू होते. त्या प्रोसेसला आपण म्हणतो ॲट्रेशिया आणि जन्माच्या वेळी 1 to 2 मिलियन एवढ्याच सेल्स राहतात. पुन्हा डिजेनरेशन प्रोसेस कंटिन्यू होते आणि प्युबर्टी पिरियडला 60,000 to 80,000 एवढ्या ओगोनियल सेल्स शिल्लक राहतात. आणि मग प्रत्येक मेन्स्ट्रुअल सायकल मध्ये त्याच्यामधला 10 ते 15 ओगोनियल सेलचा ग्रुप जो प्रायमरी ओसाइट स्टेज मध्ये आहे. प्रायमरी ओसाइट स्टेज म्हणजे ज्याच्यामध्ये मिओसिस 1 सुरू झालेली आहे पण डिप्लोटिन मध्ये ते अरेस्ट झालेलं आहे. प्रायमरी ओसाइट फेज मध्ये आणि मिओसिस 1 मध्ये म्हणजे डिप्लोटिन मध्ये ते अरेस्ट झालेलं असतं. आणि ते जे प्रत्येक प्रायमरी ओसाइट आहे, इट इज सराउंडेड बाय ग्रॅन्युलोसा सेल्स टू फॉर्म प्रायमॉर्डियल फॉलिकल, देन प्रायमरी फॉलिकल. Many primary follicle degenerate during the phase of birth
to puberty. Therefore, number remains 60,000 to 80,000 primary follicles left in each ovary. आणि मग दर महिन्याला 10 ते 15चा ग्रुप पुढच्या प्रोसेसमध्ये जाणार, पण 7व्या दिवशी एकच त्यातलं पुढं ग्रो होणार, बाकीचे डिजनरेट होणार. ओव्ह्युलेशन अल्टरनेट आहे. या महिन्यामध्ये लेफ्ट ओव्हरी मधून ओव्ह्युलेशन झालं तर पुढच्या महिन्यामध्ये राईट मधून होणार, त्याच्या पुढच्या महिन्यात लेफ्ट राईट अल्टरनेट ओव्ह्युलेशन. तेव्हा एका ओव्हरीकडनं दरवर्षी 6 ते 7 वेळा ओव्ह्युलेशन होतं. आणि फिमेलचं रिप्रोडक्टिव्ह एज गृहीत धरलं तर 32 ते 34 वर्षांचं आहे. आणि त्यामुळं फिमेलच्या लाईफमध्ये फर्टिलायझेशनचे चान्सेस, ओव्ह्युलेशनचे चान्सेस किती, तर 32 गुणिले 13, एका वर्षात 13 मेन्स्ट्रुअल सायकल आहेत, म्हणून 416 ॲव्हरेज ओव्ह्युलेशन किंवा सेकंडरी oocyte रिलीज होणं आणि फर्टिलायझेशनचे चान्सेस फिमेलच्या लाईफमध्ये आहेत. हे जे फॉलिकल्स इथं दाखवलेले दिसत आहेत आपल्याला, पहा, प्रायमरी oocyte फेज मध्येच आहे बराच काळ, पण त्याच्यावरती ग्रॅन्युलोसाचे सेल्सचे लेयर्स तयार होतात, त्याला प्रायमरी फॉलिकल म्हणतो. पुन्हा त्याच्याभोवती थिका सेल्स ॲपियर होऊ लागतात, झोना पेलिसिडा बनतं. सेकंडरी फॉलिकल, टर्शरी फॉलिकल मध्ये मिओसिस पूर्ण कंटिन्यू होण्याव्यतिरिक्त बाकी सगळं बनलेलं आहे. इथं अँट्रम कॅव्हिटी ॲपियर झालेली आहे, थिका एक्स्टर्ना, इंटर्ना, ग्रॅन्युलोसा सेल्स सगळं तयार झालेलं आहे. टर्शरी फॉलिकल जे आहे त्याच्यामध्ये सगळंच तयार झालेलं आहे. फक्त मिओसिस 1 ओव्ह्युलेशन पूर्वी 36 ते 48 तास मिओसिस 1 जी डिप्लोटिन मध्ये अरेस्ट झालेली आहे ती कंप्लीट होणार, आणि मग एक सेकंडरी oocyte आणि एक पोलार बॉडी त्या आत बनणार. आणि ते सेकंडरी oocyte पुन्हा त्याच्यात मिओसिस सेकंड सुरू झालेली आहे, पण मेटाफेज सेकंड मध्ये पुन्हा अरेस्ट झालेला आहे, आणि एक पोलार बॉडी, फर्स्ट पोलार बॉडी आता बनते. आणि असं हे जे फॉलिकल आहे, मॅच्युअर फॉलिकल, ग्राफियन फॉलिकल, की ज्याच्यामध्ये पहा थिका एक्स्टर्ना, थिका इंटर्ना, त्याच्यानंतर मेम्ब्रेन ग्रॅन्युलोसाचे लेयर्स आहेत, त्याच्या आत पुन्हा अँट्रम आहे, त्याच्या आत काय आहे, अँट्रम आहे. अँट्रम मध्ये फ्लुइड भरलेला आहे, लिकर फॉलिक्युला आहे. त्याच्या आत इथं क्युम्युलस ओपोरस किंवा डिस्कस प्रोलिजरस त्याचे लेयर. त्यानंतर सेकंडरी oocyte दिसतं. आता या डिस्कस प्रोलिजरस च्या एका बाजूला हिप ऑफ सेल्स म्हणजे ढीग आहे सेलचा, त्याला जर्म हिल म्हणतो, हा जर्म हिलचा पार्ट. आणि मग त्या या सेकंडरी oocyte भोवती करोना रॅडिएटा, झोना पेलिसिडा आणि व्हायटालाइन मेम्ब्रेन असे पार्ट येतात. फुल्ली मॅच्युअर फॉलिकल असं दिसतं आपल्याला. पहा, थिका एक्स्टर्ना फॉलोड बाय थिका इंटर्ना, देन मेम्ब्रेन ग्रॅन्युलोसा, अँट्रम फिल्ड बाय लिकर फॉलिक्युलाय. त्यानंतर डिस्कस प्रोलिजरस किंवा क्युम्युलस ओपोरस म्हणतो आपण. इथं हिप म्हणजे ढीग आहे सेलचा, त्याला जर्म हिल म्हणतो आपण. त्याच्यानंतर करोना रॅडिएटा, झोना पेलिसिडा, व्हायटालाइन मेम्ब्रेन, आणि मग त्याच्यात सेकंडरी oocyte आणि एक पोलार बॉडी आहे. आणि मग याच्यामध्ये ओव्ह्युलेशन होतं. LH is responsible for ovulation and conversion of empty follicle into corpus luteum. पहा,
हीच प्रोसेस इथं एक्सप्लेन केलेली आहे. सुरुवातीला ज्या ओगोनियल सेल्स आहेत त्या डिप्लॉइड आहेत, आणि त्या ओगोनियल सेल्स पासून प्रायमरी oocyte बनतं. आणि या ओगोनियल सेल्स काय होतात, डिवाइड होतात, म्हणजे मल्टिप्लिकेशन होतं आणि त्याच्यापासून काय होतं, प्रायमरी oocyte बनतात. प्रायमरी oocyte नंतर ग्रो इन साइज, आणि ते प्रायमरी oocyte कुठपर्यंत राहतं, तर प्रायमॉर्डियल फॉलिकल, प्रायमरी फॉलिकल, सेकंडरी फॉलिकल, टर्शरी फॉलिकल. आणि ओव्ह्युलेशन पूर्वी 36 ते 48 तास अगोदर काय होतं, जे अगोदर अरेस्ट झालेलं आहे कशामध्ये, डिप्लोटिन ऑफ मिओसिस फर्स्ट, तिथं मिओसिस फर्स्ट कंप्लीट होते आणि पुन्हा त्यापासून एक सेकंडरी oocyte आणि एक पोलार बॉडी बनते. आणि मेटाफेज 2 मध्ये अरेस्ट होत होते. आणि मग पुन्हा फर्टिलायझेशनच्या दरम्यान स्पर्म ज्यावेळी त्यात एंट्री करतो त्यावेळी मिओसिस सेकंड मध्ये जे अरेस्ट झालेलं आहे ती डिव्हिजन सुद्धा कंप्लीट होते आणि त्यामुळं 2 ते 3 पोलार बॉडीज तयार होतात. असं आहे हे सेकंडरी oocyte, ओहम, फिमेल गॅमेट. अशा प्रकारे बनतं फिमेल गॅमेट ओजेनेसिसच्या प्रोसेसमध्ये. आता याच्यामध्ये जे सेकंडरी oocyte आहे ते कसं बनलं लक्षात घ्या. ओव्ह्युलेशन पूर्वी 36 ते 48 तास अगोदर प्रायमरी oocyte जे मिओसिस 1 च्या डिप्लोटिन मध्ये अरेस्ट झालं होतं ती डिव्हिजन पुढे कंटिन्यू होते, मिओसिस 1 कंप्लीट होते आणि एक सेकंडरी oocyte बनतं आणि एक पोलार बॉडी बनते. Again this secondary oocyte is arrested in metaphase 2. आता हे सेकंडरी oocyte आहे ह्याची मिओसिस सेकंड जी डिव्हिजन राहिलेली आहे ती फर्टिलायझेशनच्या वेळी कंप्लीट होते, हे लक्षात असू द्या. पुढे आपण डिस्कस करूच. दिस secondary oocyte nucleus is present on one side. ज्या साइडला न्यूक्लियस आहे तो ॲनिमल पोल आणि दुसरी साइड आहे ती व्हिजिटल पोल असते. याच्यामध्ये थोडे योग ग्रॅन्युल असतात, याच्यामध्ये थोडेसे योग ग्रॅन्युल असतात, पण योग इथं वेस्टिजियल आहे. कारण इथं ज्या डेव्हलपमेंट होणार आहेत त्या युटेरस मध्ये होणार आहेत, त्यामुळे योगची गरजच नाही. कोंबडीचं अंड कोंबडीपासून ते दूर राहतं, त्यामुळं तिथं त्या एम्ब्रिओला नरिशमेंटसाठी योगची गरज आहे, पण आपल्यामध्ये तसं नाही आहे. म्हणून ते मायक्रोलेसिथल आपण म्हणतो. Very little amount of yolk granules are present, but they are not functional. Vestigial आहेत ते. आणि त्याच्यामुळं नीत नावाचा सायंटिस्ट तर त्याला अलेसिथल सुद्धा म्हणतो, कारण त्या योगचा काहीच उपयोग नाही आहे. ग्रॅन्युल्स आहेत ते. देन दिस सेकंडरी oocyte इज ह्युमन ओहम जो आहे नॉन क्लिवायडिक आहे. म्हणजे काय, कोंबडीचं अंड कवच आहे की नाही, पांढरं कवच आहे की नाही त्याच्यावरती, तसं कवच यावरती असतं का, नाही. म्हणून त्याला आपण काय म्हणू, नॉन क्लिवायडिक म्हणू आपण.
It is covered by thin, delicate, transparent membrane called as vitelline membrane. Then again it is covered by a zone of glycoprotein called as zona pellucida. And again it is covered by layers of radial cells called as corona radiata. तर अशा प्रकारचं आहे या सेकंडरी oocyteचं स्ट्रक्चर. फर्टिलायझेशनच्या वेळी त्याचं oocyte किंवा ओहम मध्ये रूपांतर होणार आहे, कारण आणखी एक मिओसिसचा पार्ट काही राहिलेला आहे, सेकंड डिव्हिजन जी आहे ती राहिलेली आहे आणि त्यामुळं ॲक्च्युअल oocyte आपण त्याला ॲट दी टाइम ऑफ फर्टिलायझेशन त्यावेळी म्हणणार आहे. सो दिस इज अबाउट oogenesis and structure of secondary oocyte. Difference between spermatogenesis and oogenesis. First, it occurs in testis, it occurs in ovary. लिमिटेड ग्रोथ फेज, ह्याची ग्रोथ फेज जी आहे ती अतिशय लिमिटेड आहे. आणि इकडं मात्र प्रायमरी oocyte फेज मध्ये, डिप्लोटिन फेज मध्ये अरेस्ट झालेलं जे प्रायमरी oocyte असतं त्याची ग्रोथ फेज फार मोठी आहे, इलॅबरेट ग्रोथ फेज. Each primary spermatocyte undergo meiosis to produce 4 sperms or spermatozoa. But each primary oocyte gives only one secondary oocyte or ovum. कारण एका वेळी एकाच बेबीला जन्म द्यायचा आहे. रेअर कंडिशन सोडून द्या, पण नॉर्मल कंडिशन मध्ये इकडं पोलार बॉडी तयार होतात का? नाही. नो पोलार बॉडी फॉर्मेशन. इकडं 2 to 3 पोलार बॉडी तयार होतात. बिगिन्स ॲट प्युबर्टी. स्पर्मॅटोजेनेसिस प्रोसेस कधी स्टार्ट होते? प्युबर्टी, सेक्शुअल मॅच्युरिटी ऑनवर्ड्स, आणि कंटिन्यू प्रोसेस आहे. इथं एम्ब्रॉनिक स्टेज मध्ये असतानाच, ती फिमेल एम्ब्रॉनिक कंडिशन मध्ये असतानाच ही प्रोसेस सुरू होते आणि मध्ये सस्पेंड टू प्युबर्टी अँड सीसेस, म्हणजे प्युबर्टी टू मेनोपॉज. प्युबर्टी म्हणजे 10 ते 14 वर्षाच्या दरम्यान हा कालावधी. पुढं 32 ते 34 वर्ष पुढं कंटिन्यू, आणि 45 ते 50 वर्षानंतर ही प्रोसेस कायमची स्टॉप होते. त्यालाच आपण म्हणतो मेनोपॉज. That is the retirement of female from the process of reproduction.